इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अंबरनाथच्या बारकोपाडा परिसरात 6 ते 7 जणांच्या टोळीने एकत्र येत काही लोकांवर तलवारीने भर रस्त्यात जीवघेणा हल्ला केलाय। हा हल्ला एकाने मोबाईलमध्ये चित्रित केलाय। यामध्ये हल्लेखोर नंग्या तलवारी फिरवत लोकांवर हल्ला करताना दिसतोय, तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी नागरिकांनी त्याच्यावर दगडफेक केली आहे। अंबरनाथच्या बारकोपाडा परिसरात एक तरुणी 4 चाकी वाहनाने जात असताना तिने समोर येणाऱ्या दुचाकीस्वाराला तिने हॉर्न वाजवला आणि या सगळ्या प्रकारातून हा वाद वाढला। दरम्यान या तरुणीने काही वेळेत या ठिकाणी 6 ते 7 लोकांना पाठवून तीक्ष्ण हत्यारांनी परिसरातील लोकांना मारहाण करत जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। सध्या यामध्ये काही लोक जखमी आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र उल्हासनगरमध्ये टोळक्यांनी हैदोस घातल्यानंतर अंबरनाथ शहरात देखील तसाच प्रकार पाहायला मिळाल्याने नागरिक दहशतीत आहेत। कायदा सुव्यवस्थेचे पूर्ण 3-13 वाजल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। ती पोरजी ते आपल्या आणि त्या पोरीची त्या आबोलीची गाडी येत होती तिकडून, ते गाडून आली तर इथून पोरगा जात होता, तर त्यांनी हॉर्न केल्यानंतर तो पोरगा सरकला तिने लगेच म्हणजे हुशारीने बोलून दाखवलं, तर ते पोरांनी पण त्याला बोललं। नंतर मी गेले आतमध्ये, मी बोलले की तुम्ही भांडण नको करू, एकमेकांनी जाऊन द्या, काय झालं असेल तर जाऊन द्या, त्यांना मी सांगितलं असं। तर ती पोरी म्हणाली काय डायरेक्ट, तुम्ही मला बोलला ना तर तुला मी आता दाखवेल, मी माझ्या पोरा लोकांना आणेल आणि तुला मारेल, तुला मी माझी हे करेल, तुला मी आता बघ तुला मी काय करणार करून, एवढं बोल मी। तरी पण मी ते बाईला मी सांगितलं हात जोडून, मी बोलली काय झालं असेल, आपलंच माणसं आहे, आपल्याच गावातले इथे काय करू नका, जाऊन द्या, त्यांना मी असं सरळ सांगितलं, तरी पण त्यांनी ऐकलं नाही असं काहीतरी। नंतर ती पोरी ती आणली पोरा लोकांना तिकडे, पोरा लोकांना आणलं, पोरा लोकांची भांडण झाली आणि आम्ही नुसतं बाई लोक तिकडे उभं होती। आम्ही कसं आतमध्ये जायचं सर, आणि माझं जे ससरा आहे ते आतमध्ये गेलं तिकडे, ते एक पोरांना मारत होता, ते पोरा चाकू तरवार त्यांनी घेऊन आले, सगळ्या लोकांनी चाकू तरवार ते त्याला कोयता आणि तरवार सगळं घेऊन आले त्या लोकांनी मारायला, ते पोरा लोकांनी। आता आम्ही ते माझं जेठ आहे ना ते गेलं आतमध्ये, ते आतमध्ये गेलं, ते सोडवायला गेला, ते सोडवायनंतर त्यांनी काय केलं, डायरेक्ट माझं जेटला त्यांनी लावून टाकलेलं, इथे तरवारनी लावून टाकलेलं, त्यांनी तरवारनी त्याला लावलेलं। नंतर ते लोक नाही थांबतच नव्हते, बोलतो आम्हाला मर्डरच करायचं इथे, त्यांचा मर्डर करून तेव्हाच आम्ही गप बसणार, असं त्यांचं मान्य होतं। आम्ही काय करायचं सर, आम्ही आबोली काय आपल्या याची आपली आईंदा बोरची पोरगी आहे, ती आईंदा बोरची वकील आहे आणि ती वकील पण आहे, ती पोरगी वकील झाली, ते वकील पण आहे ती पोरगी। ती पोरगी एवढं आमच्या एरियामध्ये सगळ्यांना रुबाब करून दाखवते, बोलते तुम्ही कोणी पण माझ्या याच्यामध्ये केलं सगळ्यांना मी खल्लास करून टाकेल, अशी ती डायरेक्ट बोलते। कोणी लपडा केलं हे केलं मी सगळ्यांना हे करून टाकेल। कुठे लागलेलं आहे? हा आता लागले इथे गळ्याच्या इथे लागले, त्याला तोंडाच्या इथे, आणि इथे काही इथे पण झालं, मी अजून सरळ बघितलंय नाही, दवाखान्यातून आणलं त्याला, मी बघितलं, मी रडाली म्हणून त्याला लगेच आतमध्ये घेतलं। कोणत्या हाताने मारलं? कोणा आपलं कोर्टाने मारलं त्याला, तरवाला असते ना यांची 6 जण त्या लोक होते, माझ्याकडे फोटो पण आहे सर, त्यांचा पोरांची नावं मला अजिबात नाही माहिती।